श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी आहे पौष विनायक चतुर्थी. यावेळेस विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक किंवा संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जाते. याबद्दल मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावावर अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. वर्षातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी ग्रहाचा दुष्प्रभाव असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून घ्यायचे. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीवर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी ही ठेवायची. नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. तसेच नारळ हा गणपती बाप्पांना
अतिशय प्रिय आहे. आता तुमच्याकडे खोबऱ्याची संपूर्ण वाटी नसेल तर एक छोटा तुकडा जरी टाकला तरीही चालणार आहे. त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या टाकायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. आता आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हे काळे तीळ जे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं. तूप देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामधनं धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.